ते विरोधकांनी आता उडी घेतलेली आहे आणि हे आंदोलन एका वेगळ्याच दिशेने चाललेलं पाहायला मिळतंय. या विद्यार्थ्यांची माती भडकवण्याचे प्रयत्न यामध्ये होत आहेत का, काय वाटतं? खरं म्हणजे नीट परीक्षा पेपर लीक होणं ही दुर्दैवी घटना आहे. हे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडीत ही घटना आहे आणि लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य नीट परीक्षेशी जोडलेलं आहे आणि त्यामुळे साहजिक आहे की विद्यार्थ्यांचा आंदोलन, त्यांचा आक्रोश, त्यांची संवेदना आणि हे जे झालेलं प्रकरण आहे ते दुर्दैवी आहे. पण त्याहीपेक्षा दुर्दैवी काय आहे तर आता जे होतं आहे, जे राजकारण, ते नीट परीक्षा पेपर लीक झालेल्या दुर्दैवी घटनेपेक्षा मोठा दुर्दैवी प्रकार आहे. आणि यामध्ये विद्यार्थ्यांच्या हे खरं म्हणजे विद्यार्थी आपल्या देशाचं भवितव्य आहे आणि त्यांच्या या आंदोलनावर प्रत्येकजण आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करताना दिसतोय. खरं म्हणजे काल राहुल गांधी, विरोधी पक्षनेते, हे विद्यार्थ्यांचं आंदोलन जंतर मंतरला आहे. मग जंतर मंतरला न जाता प्रधानमंत्री निवासस्थान यांच्या ठिकाणी जाऊन आंदोलन करतात, हे तर फार बेजबाबदारपणाचं लक्षण आहे. कारण प्रधानमंत्री आवास हा अतिशय हाय सिक्युरिटी झोन आहे आणि आपल्याला माहीत आहे की यापूर्वी आपल्या देशाने 2 प्रधानमंत्री गमावलेले आहेत आणि माझ्या माहितीनुसार 1984ला स्वर्गीय इंदिरा गांधी प्रधानमंत्री होत्या, त्यावेळेस त्यांची हत्या झाली आणि त्यानंतर हा SPG कायदा केला आणि त्यामुळे प्रधानमंत्री निवासस्थान हे किती सेन्सिटिव्ह आहे. त्यामुळे त्यांनी खऱ्या अर्थाने अतिशय सिरियस सिक्युरिटी ब्रीच केलेला आहे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी. कारण त्यांचा काय मनामध्ये होतं माहीत नाही, पण ते सगळ्यांना आवाहन करत होते, इकडे या, इकडे या, इकडे या. आणि त्या ठिकाणी ठीक आहे, त्यांचा स्वतःवर कंट्रोल आहे, त्यांच्या खासदारांवर असू शकतो, परंतु मॉब सायकोलॉजी आहे, त्याच्यामध्ये कोणाचं कंट्रोल राहणार. आणि मग अशा परिस्थितीमध्ये प्रधानमंत्री निवासस्थानामध्ये काही घातपात घडवण्याचा त्यांचा प्रयत्न होता का, अशा प्रकारची देखील शंका या ठिकाणी येते. कारण ते नेहमी, आज आपण पाहतोय की बांगलादेशचं उदाहरण देतात, ते नेपाळचं उदाहरण देतात, ते श्रीलंकेचं उदाहरण देतात आणि तिकडे कसं जनता रस्त्यावर आली. म्हणजे या देशामध्ये पण अराजकता पसरवण्याचा एक त्यांचा प्रयत्न आहे का, देशामध्ये कायदा सुव्यवस्था, देशामध्ये अशांतता पसरवण्याचा प्रयत्न आहे का, अशी देखील शंका या ठिकाणी येते. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की नीट परीक्षा पेपर फुटणं हे दुर्भाग्यच आहे, पण त्यानंतर झालेली नीट परीक्षा जी झाले नव्याने, त्याच्यामध्ये 20-22 लाख विद्यार्थी बसले, 11 लाख विद्यार्थी त्याच्यात पासआउट झाले, क्वालिफाय झाले. त्याचबरोबर दुसरी परीक्षा जी आहे JEE, जी आपल्या IITसाठी होते, त्याच्यात देखील जवळपास 16 लाख विद्यार्थी बसले. तिसरी एक CUET, कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट जी आहे, ती देखील परीक्षा या ठिकाणी झाली. त्याला जवळपास 15-16 लाख विद्यार्थी बसले. म्हणजे जवळपास 40 ते 50 लाख विद्यार्थी या ठिकाणी वेगवेगळ्या परीक्षांमध्ये बसतात. त्यांचं काउन्सिलिंग देखील सुरू झालं, सगळं झालं आहे. आणि ही दुसरी नीट परीक्षा झाली, त्यामध्ये स्वतः केंद्र सरकारने, प्रधानमंत्री मोदीजींनी त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून देशाचं संरक्षण विभाग जो आहे त्याला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून हवाई दलाची देखील या ठिकाणी मदत घेतली गेली. एवढं काटेकोरपणे या ठिकाणी ती नीटची परीक्षा झाली. तर यासाठी माझं एवढंच म्हणणं आहे
की आज या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा एक आधार घेऊन अनेक राजकीय पक्ष स्वतःच्या राजकीय पक्षाची पोळी भाजायचं, राजकीय पोळी भाजायचं प्रयत्न करतायत. या विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवण्याचं काम करतायत. हे दुर्दैवी आहे. आणि म्हणून विद्यार्थ्यांच्या बरोबर देशाचे प्रधानमंत्री देखील त्यांनी जी NDAची बैठक घेतली त्यामध्ये संवेदना व्यक्त केल्या आणि हे विद्यार्थ्यांच्या बरोबर कुठल्याही परिस्थितीमध्ये अन्याय होता कामा नये, त्यांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका प्रधानमंत्री महोदयांनी देखील त्या बैठकीमध्ये मांडलेली आहे. आणि मला विश्वास आहे की यामध्ये जे जे कोणी दोषी असतील, जे जे जबाबदार असतील त्यांच्यावर प्रधानमंत्री मोदीजी एकालाही सोडणार नाही, त्या सगळ्यांवर कारवाई करतील असा विश्वास या ठिकाणी मला वाटतो. कारण विद्यार्थ्यांचं भवितव्य घडवण्याचं काम या ठिकाणी गेल्या 10-12 वर्षामध्ये मोदीजींनी केलं. त्यामध्ये मी आपल्याला आठवण करेन की ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स AIIMS, त्याचबरोबर IIT, IIM अशा प्रकारचे मोठ्या संस्था ज्या मोदीजींनी सुरू केल्या. याच्या मागचं स्टार्टअपचा आता हब आपला देश झालेला आहे. आणि तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे, त्यांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. आणि म्हणून मला एक विश्वास आहे की जे काय आता राजकीय जे सुरू आहे तिकडे, आणखी काही लोक गेले त्या व्यासपीठावर आणि त्यांनी तर म्हणजे नीट परीक्षा राहिली बाजूला, विद्यार्थ्यांचं आंदोलन राहिलं बाजूला. ते तर म्हणाले आता आग लागलेली आहे, आता आग विझू देऊ नका. आणि 2029च्या निवडणुका, सरकार बदलण्याची भाषा, सरकार पलटवण्याची भाषा त्या ठिकाणी करू लागले. मला वाटतं हे सगळ्यात जास्ती दुर्दैवी आहे. ज्यांना अनेक पक्षांची, मी सगळ्यांची नावं घेत नाही, परंतु ज्यांना ज्यांना त्या राज्यातून लोकांनी नाकारलं आहे, लोकांनी ठोकरलं आहे, असे लोक या CJPच्या आंदोलनाचा आधार घेऊन आपला राजकीय फायदा कसा होईल, आपलं अस्तित्व कसं टिकेल यासाठी धडपड करताना दिसत आहेत. हा एक केविलवाना प्रयत्न आहे. आणि म्हणून याचा जे आंदोलनकर्ते विद्यार्थी आहेत त्यांच्याबरोबर त्यांच्या संवेदना ज्या आहेत त्यांच्याबरोबर आमच्या देखील संवेदना आहेत. आणि मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की आम्हाला विश्वास आहे की मोदीजींची जी कार्यपद्धती आहे त्यांना आम्ही जवळून पाहतो आहे की यामध्ये जे जे कोणी दोषी असतील त्यांना कुणालाही एकालाही पुन्हा एकदा मी सांगेन की मोदीजी सोडणार नाहीत, त्या सगळ्यांवर कठोर कारवाई करतील अशा प्रकारचं सुतोवाच काल NDAच्या बैठकीमध्ये त्यांनी केलेलं आहे. साहेब, तुम्ही मोदीजींनी जे केलेलं आहे विद्यार्थ्यांसाठी ते सांगितलं, परंतु विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आता मागणी केली आहे की या सगळ्या प्रकाराबद्दल पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली पाहिजे. नाही, हे तर राहुल गांधी यांनी विरोधी पक्षनेते एवढे जबाबदार पदावर असताना कालचं जे आंदोलन, धरणं आंदोलन अतिशय बेजबाबदार पद्धतीचं आहे. ज्या ठिकाणी तुम्ही आंदोलन करू शकत नाही त्या ठिकाणी तुम्ही विरोधी पक्ष म्हणून तिकडे जाता आणि लोकांना आवाहन करता इकडे या म्हणून. म्हणजे काय तुम्हाला करायचं होतं? प्रधानमंत्री निवासस्थानामध्ये काय घातपात करायचा होता? काय तुमच्या मनामध्ये होतं? या देशामध्ये अराजकता पसरवायची आहे का तुम्हाला? पण जे देश बांगलादेशचं नाव ते घेतात, ते नेपाळचं नाव घेतात, ते श्रीलंकेचं नाव घेतात, त्यांची परिस्थिती वेगळी आहे. आज आपल्या देशाला, भारत देशाला आणि या तरुणाईला या पुढे शिक्षणामध्ये, रोजगारामध्ये, विविध क्षेत्रामध्ये त्यांना संधी मिळाली पाहिजे याचा प्रयत्न मोदीजी करतायत. आणि म्हणून आपला देश पुढे चाललो आहे आणि म्हणून देश आर्थिक महासत्तेकडे चालला आहे. परंतु आपल्याच लोकांकडून आपल्याच देशाची बदनामी करून विदेशामध्ये हे सगळे चित्र जात आहेत. मग आपल्याच देशाची बदनामी करून आपल्या देशाला प्रगतीपासून रोखण्याचा, देशात अराजकता पसरवण्याचा, देशात दंगली घडवण्याचा प्रयत्न या अशा लोकांकडून होण्याचा जो काही धोका आहे हा ओळखला पाहिजे. आणि माझं विद्यार्थी मित्रांना देखील आव्हान आहे की आपण चर्चेतून, संवादातून अनेक प्रश्न सुटू शकतात. आणि त्यामुळे आता आपण ओळखलं पाहिजे
की या तुमच्या आंदोलनाचा फायदा जे काही राजकीय पक्ष घेऊ इच्छित आहेत त्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे. आपलं आंदोलन जे आहे योग्य मुद्द्यावरच गेलं पाहिजे आणि म्हणून चर्चेतून हे प्रश्न सुटू शकतात. आपल्या आंदोलनाचा आधार घेऊन, आपल्या आंदोलनाचा फायदा घेऊन इतर लोकांना संधी मिळता कामा नये याची देखील काळजी घेतली पाहिजे. केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा म्हणजे शिक्षण मंत्र्यांचा राजीनामाबाबत पण वारंवार या आंदोलनामध्ये बोललं जाते याविषयी. नाही, या बाबतीमध्ये मी मगाशी सांगितलं की कालच्या बैठकीमध्ये NDAच्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी यामध्ये गांभीर्याने ही बाब घेतलेली आहे आणि मला वाटतं की ते या विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही. योग्य वेळी योग्य निर्णय ते नक्की घेतील. उद्धव ठाकरेंनी दिल्लीमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना त्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. त्यांनी सरकारवर टीका देखील केली. त्यांना दुसरं काय येतं? अरे मुख्यमंत्री असताना 2दा मंत्रालयात जाणारे मुख्यमंत्री आता दिल्लीला जाऊन चांगली गोष्ट आहे, पाठिंबा दिलाच पाहिजे. परंतु तुम्ही तिथे जाऊन प्रोवोक करताय, लोकांना, विद्यार्थ्यांना भडकवताय, त्यांची माती भडकवण्याचं काम करताय. तुम्हाला तर जनतेने नाकारलं आहे, पण तिथं जाऊन सांगताय आपल्याला नीट परीक्षेचं नाही, आपल्याला फक्त राजीनामा नाही, आपल्याला सरकारच बदलून टाकायचं आहे, सरकारच उलथवून टाकायचं आहे. 2029ची तयारी तिथली त्या व्यासपीठावर जाऊन ते सुतोवाच करतात. यापेक्षा दुर्भाग्य दुसरं काय असू शकतं? पण आंदोलनाला जवळजवळ 25 दिवस झाले. 25 दिवसामध्ये खरं तर त्यांच्याशी संवाद होऊ शकलेला नाहीये विद्यार्थ्यांशी. खरं तर तो संवाद झाला असता तर हे आंदोलन एवढ्या पुढेपर्यंत गेलं नसतं. यामध्ये आपण पाहिलं की जितेंद्र सिंग मंत्री हे स्वतः तिकडे गेले. त्याचबरोबर आपल्या CJPचे 2 शिष्टमंडळातले विद्यार्थी नड्डाजींशी चर्चा केली. त्याचबरोबर जितेंद्र सिंग यांनी सांगितलं देखील की संपूर्ण नीटबद्दल तुम्हाला सभागृहात चर्चा पाहिजे, त्या सगळ्या घटनांबद्दल सभागृहामध्ये चर्चा पाहिजे. ती सरकार चर्चा करायला तयार आहे, परंतु विरोधी पक्षाला सभागृहात चर्चा करायची नाही आहे. त्यांना फक्त याचा राजकीय फायदा उठवायचा आहे आणि देशामध्ये अशांतता आणि अराजकता पसरवण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.